मान्यवरांकडून 40+ कडून जरा रजा घेतो. वळूया आपण आपल्या मुख्य सामन्यांकडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत पलसदरी आणि त्याच्या विरोधात टीम एक्सेल दोन संघात दरम्यानचा संघर्ष जरूर आहे. क्रिकेट आणि क्रिकेटची दुनिया मित्रांनो घेऊन आले आपल्याला पुन्हा एकदा साहेबाज आमदार चषक 2024 मध्ये क्रिकेटची दुसरी रजनी या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच डे नाईटचे सामने आणि या सामन्या दरम्यान आपण पाहतोय टॉस जिंकलाय तो मात्र एक्सेल टीमने स्वीकारले फिल्डिंग. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कौशल. पहिला बॉल फार चांगला होता. सध्या मी तर म्हणेल कीपरने मैदानात केली का चुकी, कारण यावेळी 22च्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती आली आहे. आमचे चहावाले दादा उपस्थित झालेत. जरा रात्रीची सोय पण तशीच होऊ द्या. दरम्यान विनंती करेल कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर यांना की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अभिषेकजी गायकर या आपण मंचावरती. मॅच कडे जरूर बोलूया. पहिल्या बॉल वरती 22च्या स्वरूपात एक धाव आली. साहिल आमच्या समोर जोडले गेले स्कोरच्या भूमिकेत. वेल प्लेड. खालापूर टीम जाताना घरचा प्रवास रात्रीची वेळ आहे, व्यवस्थित जा हीच सदीच्या मंचावरून व्यक्त करेल. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात आहे. एकीकडे अनिकेत तर दुसरीकडे नयन दरेकर. ही जोडी अंकित आणि नयन दरेकर ही जोडी जरा मैदानात पाहायला मिळतेय. पळसदरी संघाचा आधार स्तंभ जर पाहायला गेला तर नयन दरेकर आहे, परंतु आता मैदानात गोलंदाजी करतोय तो मात्र कौशल बोराडे. अगदी चांगली गोलंदाजी म्हणेल. अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती ही गोलंदाजी चालू आहे. एकीकडे अनुभवाची शिदोरी आहे तो नयन दरेकर, तर दुसरीकडे युवा खेळाडू म्हणून जरूर पाहायला मिळतोय कौशल बोराडे. अगदी दोन संघादरम्यानचा हा संघर्ष पाहतोय. पहिल्या बॉल वरती 22च्या स्वरूपात एक धाव जरूर आली. अंकितने घेतली ती. त्याच्यानंतर जर पाहायला गेला तर या ठिकाणी डॉट आलाय. फार चांगला बॉल अगदी यष्ट्यांवर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफस्टिकला बाहेर मिस करत बॉल निघत होता, परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर इथे सुद्धा कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. काटेकी टक्कर आहे, कारण जिथे आपण म्हटलं जातं ना का मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक एक जबाबदारीचं षटक आहे. आणि या जबाबदारीचे षटक ज्या षटकामध्ये बॅटर कडून धावा येणं अपेक्षित असतं, कारण 38 सर्कलचा विचार करायला गेलं तर दोनच प्लेयर 38 सर्कलच्या बाहेर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीत धावा मोठ्या येतात, परंतु इथे कौशल बोराडेने या धावत संख्येला फार मोठा ब्रेक लावलाय तो पलसदरी टीमच्या. पंचांची सल्ला मसलत जरूर केली जाईल. अगदी नयन ती सल्ला मसलत करतायत. नयन असतील, अंकित असतील. 3 बॉलचा थरार 22च्या स्वरूपात पहिल्या बॉल वरती आलेली एकेरी धाव. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. सामन्यातली एक झलक कौशल बोराडच्या माध्यमातून गोलंदाजी जरूर दिसून आली आहे. चांगला फटका. यावेळी मात्र कॅपचं सिलेक्शन फार चांगलं आहे. आउटफील्डला फास्ट होती की स्लो, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल जातोय तो मात्र या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार. संघ बॉलच्या मागे होते. शर्यतीमध्ये मात्र बॉल जिंकला आणि यावेळी 4 धावा धावफलकावरती लागल्या जातील. धावा जाऊन पोहोचल्या त्या टोटल 5 या आकड्यावरती. ठोक डीजे. वरती या दोन्ही लहरी चित्रित केल्या. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये 6 आकड्यावरती. काय गोलंदाजी केली होती ती कौशल बोराडेने. खरं म्हणायला गेल्यानंतर 5 बॉल मध्ये 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. तिथेही एक चौकार आलाय. थोडस समीकरण चुकलं. गॅपचं सिलेक्शन होता बॉल मात्र सीमारेखा बाहेर पाहायला मिळाला. आणि इथे शेवटचा बॉल असेल गोलंदाज कौशल बोराडेचा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 1. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. समोर आहे अंकित.
राईट अराउंड द विकेट. चांगला बॉल. यावेळी पंचांकडे 10 जरूर मागितली आहे, परंतु आता अंकित मी तर म्हणेल ज्या सिच्युएशनला बॅटिंग साकारत होता, मी तर म्हणेल यावेळी लेग स्टिकच्या अगदी वरून बॉल गेला आणि तिथे पंचांनी जाणलं की अतिशफल होण्याचा प्रकार काय असतो आणि त्याच्यानंतर बॉल जातोय कुठून. निरीक्षणात्मक कामगिरी जरूर आली. इथे डॉट आलाय. पहिलं षटक समाप्ती पथावरती आलाय. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ठोक डीजे. बदलत्या वेळेनुसार मात्र तुमचं डीजेचं संगीत वाजलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. कुणालची गोलंदाजी पाहूया. कौशल बोराडेने आपल्या गोलंदाजीने रंगतदार स्थिती मैदानात जरूर निर्माण केली आहे. जो फलंदाजी संघ धावसंख्येचा डोंगर रचण्यात माहीर मानला जातोय, त्या फलंदाजीच्या धावा मात्र धावफलकावरती रोखल्या गेल्यात. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन कडे फटका जातोय, जिथे मात्र एक धाव कंप्लीट झाले. अतिगाई आणि संकटात आहे. नयन दरेकरला यावेळी परतावं लागेल. मी म्हटलं ना, दुर्घटना से देर भले. अगदी पहिल्या बॉल पासून नयन दरेकर संकटात होता, परंतु त्याच्यानंतर वेट अँड वॉच करायचं होतं. आम्ही नेहमी म्हणतो शांतता, संयम आणि त्याच्यानंतर करेक्ट कार्यक्रम, हे मात्र नयन दरेकरला मैदानात साकारता आलं नाहीये, परंतु कौशल बोराडेने ते साकारला. त्याच्यानंतर आलेला गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहतोय करण, त्याने सुद्धा हे तंत्र साकारलं. कुणाला आपण पाहतोय फार चांगली विकेट मैदानाच्या बाहेर, रनआउटच्या स्वरूपात का होईना, परंतु विकेट परतली मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्याने आपलं नाव गाजून सोडलंय, वनडाऊनच्या विकेटवरती तो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमोल दरेकर. शांत आणि संयमी खेळाडू. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय काय घडलंय मैदानात. यावेळी फलंदाज अंकितला परतावं लागतंय. अगदी असं म्हटलं जातं ना की ज्यावेळी दोघं एकत्र चालतात, पुढच्याला जेव्हा ठेच लागते ना, त्यावेळी मागच्याने ते सावरायचं असतं, परंतु नयन दरेकरच्या स्वरूपात विकेटी ठेच लागली होती आणि अशा परिस्थितीत खरं म्हणायला गेलं तर अंकितला मैदानावरती थांबणं अपेक्षित होता. अतिगाई करण्याचा प्रयत्न केला गेला आणि अंकितला आत्महत्या करावी लागली मैदानात. खरं म्हणायला गेलं तर संपवलाय रनआउटच्या स्वरूपात अंकितचा खेळ. दरम्यान दुसरी विकेट तंबूच्या असलेल्या पलसदरी टीमची पाहायला मिळते. ठोक डीजे. बाई टोनी साहेबांनी जरा आमचा डीजे ऑपरेट केला तर बरं होईल. थोडस टोनी साहेबांनी डीजे ऑपरेट केला तर बरं होईल. थोडा एक 5 मिनिटांसाठी एक झलक होऊन जाऊ द्या. फार चांगली ऑपरेटिंग आहे त्यांची सुद्धा. आमचे डीजे मास्टर हसतायत. खरं म्हणायला गेलं तर ते सुद्धा एक माहिर आहे डीजे मास्टर मध्ये. दरम्यान जाऊया आता स्ट्राइक वरती विनय न्यू बॅटर पाहायला मिळत आहेत. इथे गॅपचं सिलेक्शन फार चांगलं आहे. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉल जाईल. बॉल होतोय फरार, येतोय तो मात्र आता पलसदरी टीमच्या धावफलकावरती आणखी एक चौकार. ठोक.
अगदी आपण पाहतोय ना, या दोन्ही लहरी वाजल्या जात आहेत. त्या दोन्ही लहरीच्या माध्यमातून एक समाज कार्याची ओढ संकेतदादा भासे यांची या ठिकाणी पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. अजूनही संधी येणं अपेक्षित आहे. चांगला फटका, गॅप सिलेक्शन फार चांगला. आगे क्षेत्ररक्षक डीपचा मैदान येईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झालाय. अमोल दरेकर स्ट्राईक वरती येतील आता आणि वैभवजी सुरावकर उपशहर प्रमुख कर्जत यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलंय. या बॉल वरती जर षटकार आला अमोल दरेकर तर तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज वैभवजी सुरावकर यांच्याकडून देण्यात येईल. या बॉल वरती सिक्सर येणं अपेक्षित आहे. काय घडतंय मैदानात ते पाहूया. उत्तम गोलंदाजी मी तर म्हणेन आतापर्यंत कुणालने केले मैदानात. बॉल नंबर 5, हवाई सफर. वैभव सुरावकर यांना किती कॉन्फिडंट होता पहा की अमोल दरेकरच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक येईल आणि पहिल्याच बॉल वरती अमोल दरेकरने वैभव सुरावकर यांच्या 500 रुपयांच्या कॅश प्राइजला हात टाकला. अगदी काळाची गरज होती ती. यस यस, कर्जत बाजारपेठच्या टीमचे व्हाईस कॅप्टन होते ते खरं म्हणायला गेलं तर. अगदी त्यांनी आज तो संघ पॅक केला होता. मला वाटतंय तुम्ही मैदानात आज दिसाल, तुम्ही दिसले नाहीत. अगदी पाहतोय 2 षटकांचा वाजवी केल्या या ठिकाणी संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावरती. अगदी लाजवाबपणे खऱ्या अर्थाने त्रिमूर्तींचं जरूर कौतुक करेल. अर्थातच केतनजी बामणे असतील, आकिबजी पटेल, राकेशजी दळवी, मनस्वी खरोखर तुमचे आभार जरूर व्यक्त करेल. कारण इतक्या मोठ्या मंचाचे आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय संदीपजी गायकवाड आमच्या समवेत आहेत. अगदी त्याच्यानंतर आमचे योगेश ढोले, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर स्कोरच्या भूमिकेत आमचा साहिल, त्यानंतर आमचे डीके सर, राजेंद्र भोईर आणि त्याच समवेत ठाकूर सर. अगदी हा स्क्वॉड आम्हाला या मैदानात पाहायला मिळतोय आणि फार चांगली पंचगिरी त्यांची सुद्धा. खरं म्हणायला गेलं तर केतन बामणेंनी शोधून शोधून हिरे आणलेत म्हणायला हरकत नाहीये. मनस्वी या मंचावर मात्र संकेत सर रजा घेत आहेत. आपलं या स्पर्धेदरम्यान मनस्वी स्वागत. हा प्रश्नच नाहीये, जातील कुठे ते भेटणारच आहेत. दोन षटकांचा वाजवी केल्या ठिकाणी संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. दरम्यान जर पाहायला गेलं तर सांघिक कुड्यात तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर यावेळी पाहायला मिळतोय. पहिला बॉल मयूरचा, राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी. अगदी सी पॉइंट मधून गॅप शोधत होते परंतु क्षेत्ररक्षक तैनात झाला आणि या ठिकाणी पाहतोय सिंगल जरूर आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 दशके 20 या आकड्यावरती.
जरूर रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट प्राप्त झाल्या, परंतु त्याच्यानंतर धावसंख्येला एक ब्रेक लागायला पाहिजे होता. पाहिजे तसा दुसऱ्या षटकात तो ब्रेक आला नाहीये. षटकार आले त्याच्यानंतर मला वाटते 2 चौकार सुद्धा पाहायला मिळाले. अगदी काहीशी रणनीती बिघडली नंतर एक्सेल टीमच्या बाबतीत विचार करायला गेलं तर, परंतु अजूनही सामना बॅलन्स जरूर पाहतोय. पहिली इनिंग चालू आहे. अगदी राजेंद्र सर हे षटक जर संपलं ना त्याच्यानंतर स्ट्राईकचा जे यष्टी आहेत त्यांना जरा पूर्णत्व द्या, कारण मला वाटतं बॅट लागल्याच्या नंतर बेल्स अति सेन्स आहेत त्यांना, त्यामुळे ताबडतोब हे होते. स्टंप ठोकला तर मला वाटतं ती कमतरता भरून निघेल. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. फार चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून मैदानात केली जाते. मनीष बोराडे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. अर्थातच कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर नोंदवले तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज. व्हॉट अ फिल्डिंग, अफलातून लाजवाब. मी तर म्हणेल संगम बोराडेंचं कौतुक करावं तितकं कमी आहे मैदानात, कारण झेल जरूर झाला नाही परंतु शरीराचा इतका वापर परफेक्टली करणं काय असतं, काय एफर्ट वापरलाय आणि मैदानात जवळ जवळ मी तर म्हणेल संघासाठी हा षटकार वाचवलाय. म्हणजे फक्त 2 धावा खर्च झाल्यात. इतक्या चपलाईने ही फिल्डिंग झाली आहे. थोडस नशीब मी तर म्हणेल बलात्तर सुद्धा म्हणावं लागेल. थोडस बॅकफुट वरती असेल पलसदरी टीम, कारण ज्या धावसंख्येसाठी ओळखला जाणारा बॅटर आहे आपण पाहतोय ना अमोल दरेकर, ज्याच्या बॅट मधून या धावा येणं अपेक्षित आहे. त्या फटकेबाजी जरूर करतोय परंतु 7 मिळणं अपेक्षित आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय हवाई सफर, परंतु इथे अमोल दरेकर गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. ठोक टू डीजे. प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचंय. गेम चेंजर वेणगाव त्याच्या विरोधात मुकपे टीम. साईराज न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. अगदी आपण पाहतोय ना की मयूरच्या गोलंदाजीवरती एक वरचष्मा जरूर मैदानात कायम राहिला गेलाय आणि धावसंख्येला एक लगाम देण्याचा प्रयत्न जरूर झालाय. संगम बोराडेची आपलातून फिल्डिंग आणि त्याच्यानंतर तिला त्या गोलंदाजीला मिळालेली साथ आहे खरं म्हणायला गेलं तर, परंतु आता स्ट्रायकर एंडवरती बॅटर साईराज. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा सज्ज. बॉल नंबर 5 घेऊन राईट अम राउंड विकेट. चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. बॉल फेकल्याच्या नंतर थोडा आउटसाइडच्या दिशेने टर्न जरूर झाला, परंतु बॅटरच्या बॅट मध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळत होता. अगदी मी तर म्हणेल बॅटरच्या बॅट मध्येचा बॉल होता. समीकरणाचा संबंध पाहतोय आपण. अगदी बॅटरला असं वाटलं असेल की हा बॉल आउटसाइडचा ऑप्शन होईल, परंतु घडलं वेगळंच. आणखी एक चांगला बॉल. आता तर बॅटच्या खालून बॉल जातोय. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय आणि या क्षणी जर पाहायला गेला तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 विकेटच्या नुकसानीअंती 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. ठोक डीजे.
3 ओव्हरच्या समाप्ती अंती 22 धावा धावफलकावरती. दरम्यान प्रवीणजी कडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे प्रवीण. चला स्पीडअप करा मॅच. अगदी आपण पाहतोय ना, खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं ना, स्पर्धा चालू आहे MLA ट्रॉफी. आणि केतन सर अगदी त्रिमूर्तींना जवळून सांगेल, या बॉल नंतर थोडीशी चर्चा करणार आहोत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, फार रोमांचक फटका आहे. इथे बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट इज सिक्सर. काळा डीजे तुम्हाला जरूर थांबवेल. केतन सर तिन्ही त्रिमूर्ती जरूर पाहिल, कारण जशी ही स्पर्धा आहे तशी रायगडच्या जिल्ह्यातील फार चांगली एक स्पर्धा आम्ही केली. अगदी गतवर्षी स्पर्धा पार पडली, ग्रामपंचायत लेवलची स्पर्धा होती. आणि या स्पर्धेचा विचार करायला गेला तर आजकाल आपण पाहतो भल्या मोठ्या स्पर्धा होतात आणि डे नाईट करणं तितकं सोपं नसतं. बॉल पाठवा मैदानात. डे नाईट करणं तितकं सोपं नसतं, परंतु सुधागड तालुक्यात हा करिश्मा जरूर आम्ही अनुभवला. आणि खऱ्या अर्थाने नवघर ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा थरार अनुभवत असताना अगदी संकेत टकोरे नावाच्या व्यक्तिमत्वाने ही किमया आपल्या खांद्यावरती पेळवली आणि तिला यशस्वी सुद्धा गतवर्षी करून दाखवलं. भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेचं ग्रामपंचायत लेवलचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं. त्याबद्दल नक्कीच त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला आल्यात. त्यामुळे आपल्या शुभेच्छांचा मनस्वी या ठिकाणी जरूर स्वीकार असेल. संकेतजी टकोरे सर. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉल जातोय तो मात्र अगदी सीमा लगत, परंतु इथे आणखी एक विकेट जाईल. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय शरददादा टाणगे यांच्या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी या इनिंगची चांगला बॉल. आदरणीय शैलेश मिसाल यांच्या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. राजेश या बेल्स बरोबर आहेत. राजेश सर समोरचा स्टंप ठोका. मला वाटतं बॅट आपटली का मग तिथे जास्त सेन्स निर्माण होतोय. जाऊया आपण थर्ड अंपायरच्या डिसिजन कडे. अर्थातच काय घडतंय मैदानात ते आपण पाहणार आहोत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्यात.
अजूनही 2 बॉल बाकी आणि इथे मात्र या बॉल वरती येतील एकेरी स्वरूपातली धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, या इनिंगचा शेवटचा बॉल. इथे काय घडलंय ते पाहूया. यावेळी मात्र हा डिसिजन काय राजेश सर? फलंदाज होईल बाद. म्हणजे टोटल जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 29 आकड्यावरती. विजयासाठी आता एक्सेल टीमला करायचे आहेत अवघ्या 30 धावा. शैलेजी मिसाळ सर या पण मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत. चला टॉस साठी या वेणगाव आणि त्याच्या विरोधात मुक्पी टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि त्यानंतर आणखी एक मॅच असेल अर्थातच तमणात आणि त्याच्या विरोधात गुंडगे टीम. चला चला कॉम्बॉक्स मध्ये जरा परिवर्तन करूया आपण. चला कामी येतील अर्थातच आमचे अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून मी ऐकलेलं आहे. आदित्य सूर्य अगदी पलसदरीचे पाठीराखे 12th मॅन सगळं काही आज आहेत. आज कॉमेंट्रीवर या इनिंगचे ते साकारतील. हॅलो हॅलो. चला तत्पूर्वी देऊयात आपण पुनश्च एकदा संधी डीजेला देऊयात. ठीक आहे चला. डीजे आम्हाला ऑपरेटर सांगतायत की निश्चितच थोडा तिथे लंच ब्रेक झालाय त्यांचा. अगदी न भूते न भविष्यतो अशी ही स्पर्धा आपल्याला पुन्हा एकदा साहेबच अशी ही ट्रॉफी आमदार चषक आपण पाहताय. सन्माननीय संदीपजी भासे साहेबांच्या वतीने ही संकेतजी भासे साहेबांच्या वतीने ही आयोजित स्पर्धा आपण नक्कीच इथे पाहताय. अगदी आपण पाहताय एक नंबर आयोजन आपण इथे पाहताय. काही म्हटलं तरी काही हरकत नाहीये. डे नाईट तर इथे आपण विनंती करतोय चॅलेंजर्स वेनगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मुक्पे संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित व्हायचे. चला बॅट्समन इथे पाठवायचे. त्याचबरोबर ग्राउंड स्टाफ जरा आपण तिथे लाईन्स मारण्यासाठी जायचे फक्की घेऊन. ते मला तर वाटतंय दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. अगदी आपण पाहताय काही थोड्याच वेळामध्ये या सेकंड इनिंगची इथे मॅच चालू होईल. पलसदरी संघाने आपण अगदी पाहताय इथे प्रथम इनिंग्स मध्ये 29 धावा बनवल्या. 30 धावांचं आव्हान असेल ते एक्सेल टीमला. अगदी आपण पाहता हे दोन्ही संघ अगदी बलाढ्य संघ आहेत. कर्जत तालुक्यातील आपल्या गावाच्या वर्चस्वासाठी अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांसमोर येऊन ठेपलेत. बघूयात कोण कुणावरती हावी होणार या स्पर्धेच्या माध्यमातून. चला लगेचच आपण थोडा स्पीडअप करायचंय दोन्ही संघ. त्या आयोजकांकडून सूचना आली आहे. हा येत आहेत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. पुन्हा एकदा साहेबच या आमदार ट्रॉफी मध्ये मी आदित्य सुर्वे तुमचं इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष असं स्वागत. जाऊयात आपण सामन्याकडे वळूयात. आपण अगदी पाहताय एक्सल संघाकडून सलामीची जोड चाकली इथे
तर यापुढे होणारी मॅच आपण आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चॅलेंजर्स वेनगाव आणि त्यांच्या विपक्षात असेल मुक्पे टीम. आणि या मॅचच्या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आदरणीय दिनेश दादा कडू यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि माफी असावी थोडस दिनेश कडून मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेना उपतालुका प्रमुख शरददादा टांगे यांचा सन्मान करायचा आहे आणि त्यानंतर मी शरददादा टांगे यांना त्वरित विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस सुद्धा केला जाईल आणि शरददादांकडून पारितोषिक लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकार, बॅक टू बॅक 3 चौकार यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी संधी आहे यावेळी बॅटर मैदानात दाखल झालेत. एकीकडे आपण पाहतोय संगम बोराडे आणि त्या समेत आदरणीय मधुकरजी दादा सुर्वे यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहिला मल्टी हिट येतोय का, परंतु इथे बॉल जाईल 4 धावेंसाठी चौकारात. बॅक टू बॅक आणखी 2 चौकार जर आले तर शिवसेना उपतालुका प्रमुख शरददादा टांगे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि दरम्यान आपण पाहतोय अभिजित कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला टॉस त्वरित घ्यायचा आहे. अकिब सर टॉस घ्या आपण. शरददादा टांगे आपणास विनंती आपण टॉस त्वरित करायचा आहे. आदरणीय मधुकरजी सुर्वे सर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदित्य कंटिन्यू करा आपण. धन्यवाद संदीप सर. अगदी आपण इथे पाहता एक्सेल संघासाठी इथे कॅश प्राइज इथे आलाय मनीषजी बोराडे साहेबांकडून. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तत्पूर्वी आपण पाहता इथे या बॉल वरती अगदी मिडॉनच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथे बॉलला ड्राईव्ह करण्यात आलं. तत्पूर्वी 1 धाव सहज पूर्ण केली जाते. जर एका धावेच्या साह्याने जर विचार केला एकूण जर धाव संख्येचा विचार केला 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. बिनबाद 6 धावा आपण पाहिल्यात. ते नाणेफेकीचा कौल करण्यात आला. इथे चॅलेंजर्स वेनगाव संघ इथे नाणेफेक जिंकला आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षणाचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. मुक्पे संघाला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. अमोल दरेकरचा हा बॉल इथे हिट करण्याचा प्रयत्न झालाय ऑन साइडला, परंतु फलंदाज इथे पण पाहताय बीट झाला या चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल, लो स्कोरिंग मॅच इथे जर जिंकायची असेल ना, तर अशीच गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. निर्धाव चेंडू तर आपण इथे पाहिला. असंच कमबॅक आपल्याला अमोल दरेकरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळणार का या मॅच मध्ये. ते पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, तितका चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावेंसाठी चौकार देऊया संधी पुन्हा एकदा. आणि आयोजन म्हटलं की त्यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चषक एक महत्वपूर्ण स्पर्धा रजनी स्पर्धा आम्ही पाहिली होती. आशियाच्या मैदानावरती सुरेख स्पर्धा होती आणि या स्पर्धेचं नियोजन आयोजनची पूर्ण जिम्मेदारी आम्ही पाहिली होती. शरददादा टांगे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा रंगली होती आणि विद्यमान आमदार साहेब त्यावेळी जिल्हा प्रमुख आणि ती ट्रॉफी दमदार ट्रॉफी पाहिली होती. आणि त्या स्पर्धेचे संयोजक आयोजक शरददादा टांगे या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर वेळ भेटला दादांना आपण प्रश्न विचारूया या आयोजनाबद्दल, कारण एक चांगले स्पर्धक आणि चांगले आयोजक म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमीच पाहतो. धन्यवाद सर. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा स्कोरबोर्ड कडे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती 10 धावा लागल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि 20 धावांची गरज असेल अजूनही इथे जर सामना जिंकायचा असेल एक्सेल संघाला. या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय रोमहर्षक मोमेंट इथे येणार का, ते टर्न पाहायला मिळणार का दोन्ही संघांच्या बाजूने.
गोलंदाजाचा जर विचार केला श्रेयस, आता आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. राईट टर्म राऊंड द विकेटने निश्चितच इथे आलाय. फलंदाज आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती कौशलला. येणारे चेंडू असतील 18 आणि 20 धावांची गरज असेल इथून. अजूनही जर हा सामना जिंकायचा असेल तो एक्सल संघाला. पाहूयात पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. समोर फलंदाज असेल कौशल. कौशल साठीचा हा बॉल अगदी लोवर फुल टॉस बॉल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. पाहतोय माननीय शरदजी टांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिकमध्ये बढोतरी होते. कौशल बोराडे बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले. तब्बल 1000चं रोख पारितोषिक असेल आपण पाहतो एक्सेल संघासाठी. आणि अफलातून फलंदाज आहे आपण पाहतो. आयकॉन प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. आज संघासाठी गरज आहे आणि तो या ठिकाणी फटकेबाजी करतोय. आणि समोर व्हीसेप मध्ये पाडी स्ट्रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये लगावलेला तो षटकार होता. इथे पुनश्च एकदा त्याच दिशामध्ये आता काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. दिस इज द मॅक्झिमम. पुन्हा एकदा आमदार साहेब शशकामध्ये हा मॅक्झिमम षटकार. देऊयात पुनश्च एकदा संधी डीजेला. षटकार आलेत आणि त्याच विसेप मध्ये पाहतो या दरम्यान कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा वेणगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य अभिषेक गायकर सर या ठिकाणी उपस्थित. मी सरांना विनंती करतोय या व्यासपीठावरती तिसरा षटकार येणार का. इथे स्लोवार गती परिवर्तन फ्लाइटेड चेंडू आपण पाहतो या ठिकाणी डेंजर झोन कडे होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. शरद आता 2 षटकार जरूर आले होते. तिसरा षटकार फेकणार का मारणार का. पण गोलंदाजचं चातुर्य बघा. चाणक्यरीत्या वापरली. फ्लाइट दिलं. हवेमध्ये चेंडू स्विंग केला. बोटाची जादू दाखवली आणि त्यानंतर फसवलं गेलं. एक धाव या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड अग्रेसर झालाय. मित्रा जरूर तुला थांबवतो कारण इथे मॅच आपण ज्या पद्धतीने पाहतोय पारितोषिक लागलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा पाहतो पंचांच्या उजव्या साईडने डीके सर आणि राजेश सर पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. डे नाईट क्रिकेट साठी सेवा. पुढचा चेंडू इथे शॉर्ट पिच चेंडू आहेत. इथे जागा बनवले. शतरक्षक त्या ठिकाणी पाठ जरूर दाखवतो पण चेंडू सुरेखरित्या या ठिकाणी अडवलं जात आहे. संगम आणि कुशाल ही महत्वपूर्ण जोडी पाहतोय. आता कित्येक सामने पाहिले गेले. कित्येक स्पर्धा पाहिल्या गेल्या. हा एक्सेल संघ प्रयत्न करतोय पण इथे या आमदार या दमदार ट्रॉफी मध्ये या ट्रॉफी परत पोहोचणार का. येणारे सर्व अडथळे पार करणार का. फलंदाजी संघ इथे कमबॅक करणार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये घुसणार. पुन्हा एकदा टर्न करणार. सामना फिरवणार. धाव फलकाचा जर विचार केला तर 25 धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 5 धावांची गरज असेल इथून एक्सेल संघाला. ज्या प्रकारची गोलंदाजी इथे पलसदरी संघाला अपेक्षित होती ना त्यांच्या गोलंदाजांकडून तशी झाली नाहीये. या दरम्यान आपण पाहतोय माननीय आमदार साहेबांच्या निकटवर्ती आपण पाहतो कट्टर समर्थक वेणगाव गावामधून आलेले आमचे प्रसादजी पालकर आणि त्यासोबत आपण पाहतोय किरणजी पालकर आणि त्यांचा सहकारी मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती मैदानावरती यालात मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. या दरम्यान पाहतोय पहिला फलंदाज माघारी गेलाय. त्रिफळाची झालाय. इथे कमबॅक करणार का. संगमचा विकेट या ठिकाणी सामन्यामध्ये युटर्न मारणार का पाहणार आहोत. तत्परी संधी देऊया पुन्हा एकदा आमच्या प्रेमल डीजेला. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये शरददादा टांगे यांचा वाढदिवस झाला आणि त्या दरम्यान चांगली स्पर्धा अशाच्या मैदानावरती पार पडली गेली. दादा सॉरी आपण आमंत्रित केलं पण क्रिकेट सध्या वाढतंय आणि आम्ही फिरतच असतोय. घरी फक्त आम्ही 1-2-3 घंट्यासाठी असतोय आणि जरूर त्याच मैदानावरती आपण पाहतोय केतनजी बामणे सर असतील त्यानंतर राकेशजी दलवी आणि आमचे अल्पसंख्याक कर्ज शहर अध्यक्ष
अखिल पाटील सर यांनी तिथे डिक्लेअर केलं ही स्पर्धा आपण पाहतो घेणार आहोत. आमदार ट्रॉफी, या दमदार ट्रॉफीचं नियोजन करण्यात आलं. स्पर्धा नियोजन करणं खायचं काम नाही मित्रांनो. एकदा घर बांधून बघा, एकदा लग्न करून बघा आणि एकदा स्पर्धेचं आयोजन करून बघा. कसं काय होत आहे, कसं काय लागतंय बघूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समालोचक कक्ष. आपण अगदी इथे पाहता एक्सेल संघासाठी मनीषजी बोराडे साहेबांकडून इथे 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलाय जर हा सामना जर ते जिंकले तर. पुन्हा एकदा स्नेहल गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. हा बॉल निश्चितच अगदी आपण पाहता लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल निश्चितच पंच आमच्याकडे इथे वलतील दोन्ही हात जमिनीला समांतर करून अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव ऍड केली जाते. येणारे चेंडू असतील 12 आणि इथून 4 धाव्यांची गरज असेल ती एक्सेल संघाला. 12 चेंडू 4 धावा. पण दादा पाहिलं गेलं आपला आवाज आणि आज आवाज मैदानावरती प्रेक्षकांमध्ये पोहोचवण्याचं काम जे डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून डीजेची सेवा पुरवले गेले त्या अजयजी दिघे यांचं मनापासून गोड गोड कौतुक करूया. इथे आपण पाहतो 4 धावांची गरज आहे. चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही, मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा या ठिकाणी वाजणार का, पुन्हा एकदा सामना युटर्न करणार का. येणारे काही चेंडू शिल्लक आहे, 4 धावांची गरज आहे. पण अजयजी दिघे आपल्याला सल्यूट. तुमच्या मॅच मध्ये युटर्न करणार का पळसदरी संघ. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड करणार का. परंतु तितक्याच ताकदीचे हे फलंदाज आहेत एक्सेल संघाकडे. स्नेहलचा हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं. तत्पूर्वी आपण काय पाहताय इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सलामीसाठी आलेला वीर अजूनही आपण पाहताय कौशल. जर आपण पाहिलं गेलं धोनी स्टाईलने हा सामना विजय संपादन केला. म्हणजे षटकार मारून हा सामना नीरजने आपण पाहतो नीरजने या ठिकाणी समाप्त केला. शरदजी टांगे साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. म्हणजे धोनी स्टाईलने सामना समाप्त करायचंय. निश्चितच सर पाहूयात परंतु हा सामना इथे फिनिश करणार का या बॉल वरती. स्नेहलचा हा बॉल अगदी ब्लॉकर मध्ये टाकले या चेंडूला. पुन्हा एकदा फसवा बॉल आपण इथे पाहता या पलसदरी संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत. ते पुन्हा एकदा आलाय निर्धाव चेंडू. आता समीकरण बदलतंय. अजूनही येणारे चेंडू असतील 9 आणि 4 धाव्यांची गरज असेल या सामना जिंकण्यासाठी एक्सेल संघाला. आपण अगदी पाहताय एक्सेल संघाचे समर्थक मनीषजी बोराडे साहेबांकडून सुद्धा इथे आपण पाहताय 1000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. ते इथे कमवणार का संपूर्ण ही एक्सेल टीम. स्नेहलचा पुढचा बॉल नीरज साठी पुन्हा एकदा फसवा बॉल होता. स्ट्राईक रोटेटचा इथे प्रयत्न तर करण्यात आलाय. निश्चितच फलंदाज इथे बाद असेल. देऊयात संधी पुन्हा एकदा डीजेला. जणांची नावं घेतोय पण खऱ्या अर्थाने स्पर्धेचे नियोजन करणारे जे मित्र वर्ग आहे राकेशजी दलवी सर असतील, केतनजी बामणे आणि अखिलभाई पाटील यांच्या पाठीमागचे जे हात आहेत आपण पाहतोय त्या सर्वांचं गोडगोड कौतुक करूया. बामणे परिवारातील सर्व मित्र परिवार आहेत आपण पाहतोय. अखिल पाटील यांचा मित्र परिवार, केतनजी बामणे यांचा मित्र परिवार, राहुल आमचे भावड्या दादा असतील, आमचे भाई असतील, त्यानंतर दिनेशजी कडू साहेब असतील, सर्वांचं कौतुक करूया. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे सामना युटर्न करणार का संदीप बोराडे नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालेत. इथे कटकटीचा प्रयत्न शॉर्ट टर्मिनचा क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट झाला नाही. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय घेण्यात आले. अजूनही जर विचार केला ना 3 धाव्यांची गरज असेल इथूनही जर हा सामना जिंकायचा असेल मला तर वाटतं येणारे चेंडू असतील इथून 7 आणि 3 धाव्यांची गरज असेल. आपण कित्येक मॅच इथे पाहिल्यात, कित्येक ग्राउंड वरती मॅचेस पाहिल्यात जिथे 6 चेंडू आणि 1 धाव सुद्धा डिफेंड करण्यात आली आहे. तीच मॅच आपल्याला या बामच्या मला या मैदानामध्ये पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा साहेबच आमदार चषकामध्ये
इथे आपण पाहताय देविलीकरांच्या वतीने इथे ही आयोजित स्पर्धा आपण पाहताय न भूते न भविष्यतो ही अशी स्पर्धा, परंतु फलंदाज आता इथे असेल एक लेफ्ट हँडेड बॅट्समन, 3 धावा इथे डिफेंड करायचे ते पुन्हा एकदा अगदी ब्लॉकर मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलंय, इथे धाव पूर्ण केली जाणार का? सहजरित्या इथे धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने जर विचार केला 28 धावा एकूण धाव फलकावरती लागल्यात. समीकरण इथे बदललंय, इक्वेशन इथे बदललंय. एक्सेल संघासाठी येणारे चेंडू असतील 6 आणि 2 धावेंची गरज असेल. निश्चितच आपण पुन्हा एकदा सरांकडे जाऊयात, काय म्हणाल या मॅच बद्दल, या इक्वेशन जरूर असं वाटलं होतं मॅच लवकर समाप्त होईल, त्या पद्धतीने घाई घेतली होती, गाडी पकडण्याचा प्रयत्न जरूर आम्ही केला होता, पण सिग्नल रेड लाईट त्या ठिकाणी अग्रेसर होती, त्यामुळे मॅच कुठेतरी थांबली गेली. अजूनही आपण पाहतो 2 धावांची गरज आहे. शरदजी टांगे साहेब आतापर्यंत या ठिकाणी उपस्थित सांगतात आम्हाला षटकार मारा, मॅच समाप्त करा. शेवटचा जो धाव आहे ही षटकाराची पाहिजे आणि ज्या फलंदाज तो षटकार लगावेल त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. निश्चितच आपण पाहताय शरदजी ठाणगे साहेबांकडून आपण इथे पाहताय स्पर्धेचं वाव, खेळाडूला कसं वाव द्यायचं या मैदानावरती. या चेंडूवरती षटकार आला तर निश्चितच त्यांच्याकडून कॅश प्राइज असेल, 500 रुपयांचं इथे कॅश प्राइज असेल. इथे शरदजी टांगे साहेबांनी जर यू टर्न पण घेतलाय, जर षटकार आला तर 500, पण गोलंदाजाने जर विकेट घेतला, त्रिफला चित केलं फलंदाजाला, तरी त्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. तेच म्हटलं ना मी, अगदी खेळाडूला वाव कसं द्यायचंय ते शरदजी ठाणगे साहेबांना इथे माहिती आहे. अगदी अप्रतिम ही स्पर्धा आपण इथे पाहताय या मैदानावरती आणि मॅच सुद्धा त्याच मोमेंट वरती येऊन पोहोचली आहे. पण नेक्स्ट बॉलर इथे पाहताय सार्थकला 6 चेंडू आणि 2 धावा इथे या मैदानावरती डिफेंड करणार का? क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला ना, अगदी सिली मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, एक सिली मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय या 2 धावा डिफेंड करण्यासाठी. सार्थक या 2 धावा इथे डिफेंड करणार का? येणाऱ्या 6 चेंडू आणि 2 धावा डिफेंड. ते हा बॉल निश्चितच हाफ ट्रॅकर बॉल होता, क्षेत्ररक्षक तैनात असेल, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. सुंदर